हरभरा पेरलं नाही अजून. जा आता याची प्लेट घेऊन घे. श्रीबाई घेऊन जा बेटा. हो हे घे, ही प्लेट गरम आहे. पा सांभाळून घे. अरे तुमच्या बहिणींना आवाज दे ना, भाऊबीज आहे ना आज. अरे बहिणींना आवाज द्या ना. ए भावांनो, राम यू आर बिग ब्रदर. अरे दे ना रे बहिणीला आवाज. त्यांना मोबाईलच पाहिजे म्हणणे. मोबाईलची किडे ते मोबाईलची किडे. कसं झालं सांगा. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. ही आहे भाऊबीजेची पहाट. भाऊबीजेच्या दिवशी माझी बहीण आली गावाकडून. तिच्या भावाचे लेकरं, भाऊ, वहिनी. पण लेकरं येतात माहेरी. पण सगळे तुम्हाला माहिती आहे की माहेर आपलं घराच्या शेजारीच आहे. लेकरं तिकडे आले की ते फक्त थोड्या वेळ तिकडे थांबतात. पण सगळेजण मग आतूच्याच घरी राहतात. आता यांना सगळ्यांना भाऊबीजेच्या आंघोळीसाठी इकडे आवाज दिला होता. पण त्यांना आंघोळ करायच्या आधी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आतू नाश्ता करायचा. कारण ते सकाळी 6 वाजतापासून तिकडे अगदी घामाने ते असे काळवंडून गेले होते आणि त्यांना खूप भूक लागली होती. म्हटलं मग चला पकोडे बनवले. आणि नंतर दिवाळीच्या यांना छान उठणं लावून, यांना ओवाळून, यांना अभ्यंग स्नान भाऊबीजेच्या निमित्ताने. कारण भाऊबीजेच्या पहाटे आपली बहिणीने जर अंगाला उठणं लावलं, भावाला ओवाळून, आणि त्याला आमच्या भागामध्ये करदुडे देखील बांधतात. हे सगळं केलं तर असं म्हणतात की भावाच्या प्रगतीसाठी, त्याच्या आयुष्यवाढीसाठी हा एक खूप छान आशीर्वाद बहिणीकडून, मग ती लहान असो किंवा मोठी असो, मिळत असतो. भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया. आणि ही भाऊबीज यम भगवान सूर्यनारायणाचे 2 अपत्य होते. भगवान सूर्यनारायणाला मुलगा यम आणि मुलगी यमुना. तर यमद्वितीयेच्या दिवशी यमुनेने आपल्या भावाकडून म्हणजे यमांकडून वचन घेतलं होतं की प्रत्येक यमद्वितीयेला तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझा आदर सत्कार, माझी आपुलकी, माझ्या भावनांचा स्वीकार करावा. त्यामुळे प्रत्येक यमद्वितीला यम भगवान हे आपल्या बहिणीच्या घरी जात असतात आणि तिचा पाहुणचार स्वीकार करत असतात. तिच्या हाती असल्यावर काही काम नसते. आणि त्या यमदेव हे आपल्या बहिणीच्या घरी, यमुनेच्या घरी गेले असल्यामुळे त्या दिवसापुरती का होईना नरकामध्ये नरकामध्ये तिष्ठत पडत असलेले जे नरकवासी असतात, जे अगदी यातना सहन करत असतात, त्याचप्रमाणे यमदेवतांचं काम हे शासन करण्याचं देवता आहे आणि मृत्यूची देवता. त्या दिवशी या कामाला 1 दिवसापुरता का होईना विसावा मिळत असतो. आणि म्हणूनच यमुनेने प्रत्येक यमद्वितीयाला यम भगवानांना आपल्या घरी येण्याचं आवाहन केलं आहे. तर याच प्रथेपासून प्रत्येक बहिणीने भावाला ओवाळण्याची ही प्रथा सुरू झालेली आहे. सकाळी छान भावांना ओवाळून त्यांना उठणं लावायचं आणि आंघोळ घालायची. तीच इथे तेच काम सुरू आहे. आधी मोठ्या ताईनी सगळ्या भावांना म्हणजे मामाच्या भावांना, मामाच्या मुलांना, मावशीच्या मुलांना, तिच्या स्वतःच्या सख्ख्या भावाला, या दोघींनी छान उठणं लावलं आणि मस्त आंघोळीसाठी त्यांना पाठवलं. त्या म्हणाल्या आज आम्ही तुम्हाला आंघोळ घालून देतो. पण लेकरं काय ते लाजत होते बहिणींच्या समोर आंघोळ करायला. आणि पुढे आजची दिवसाची काय गमती चमती झाले हे सकाळचा व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत दाखवत आहे. मस्त मिस केले ना. दुर्वा छान दिसू राहिली. चांगलीच दिसते ती. हो दुर्वा असं कधी कधी फोटो पण बघत असते. तू किती सुंदर दिसते दुर्वा. ओ ये अर्जुन ये ना.
या लेकरांना, हे लेकरं लहान आहे तरी पण यांना फक्त एक चान्स पाहिजे असतो आपल्या बहिणींना चिडवायसाठी. हे दोघी बहिणींपेक्षा भरपूर लहान आहे, पण इतकी चिडवतात त्यांना, इतकी अक्षरशः दोघींना ते रडवून देखील सोडतात. लाडू गोड दिसून राहिला खूप, खरंच गोड दिसून राहिला. आंघोळी करताना देखील त्यांच्या मस्त्या सुरूच होत्या आणि त्यांना सारखं ओरडावं लागत होतं. कधी कधी विचार येतो की शाळेतले लेकरं सांभाळणं किती सोपं आहे, पण हे घरचे लेकरं सांभाळणं फार अवघड आहे. पण आता समर्थ आंघोळीला गेलाय आणि त्याला ना यांनी ठेवलंय बाथरूम मध्ये आणि तो आवाज देतोय बाथरूम मध्ये. यांनी त्याला कोंडून घेतलं बाथरूम मध्ये. काय पोर आहेत हे. अरे उघडा 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 उघडा. इकडे औक्षण उठणं लावणं चालू होतं आणि तिकडे त्यांचा धिंगामस्तीचं देखील चालू होते. त्याला त्यांनी बाथरूम मध्ये कोंडलं आणि तो बाथरूम मधून आवाज देत होता. पण काही का असो ना, अशा गमती जमतीत मजा मस्ती करण्यामध्ये दिवस कसे निघून जातात सुट्टीचे समजतच नाही. आणि सगळे लेकरांना एक इतका आनंद असतो एकमेकांसोबत खेळण्याचा. हे सगळे 4-5 जण हे एकत्र असले की यांना इतर मुलांची देखील गरज वाटत नाही. मस्त ते एकमेकांबरोबर ते त्यांच्याच दुनियेमध्ये मग्न असतात, त्यांना इतर कोणाचीही गरज लागत नाही. खरंच जर आपण विचार केला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक नात्याला महत्त्व देणारा सण प्रत्येक नात्यासाठी आहे. आणि हे सणच असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा मिळत असते, आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण होत असते. आणि सणच आपल्याला जीवन अतिशय आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असतात. बाई यांचे लग्न होतील लेकरांचे, एकामागे एकच राहतील. किती मजा राहील ना यांची. हे पहा, अर्जुनच्या बायकोनी अशी अशी साडी घेतली. तुला तर मी याच्याकडे चांगली साडी घेतली आहे की नाही, अशी राहील. इथे हे पहा फोटो टाकू नको ग्रुप, ते तुला कॉपी करतात सगळे, बाकीच्यांना काहीच समजत नाही असे म्हणतील. त्या खेड्यातल्या आहेत ना सगळे, तू शहरातली आहे असं म्हणतील. तुझे फोटोज नको टाकत. आम्ही डान्स पण करू. हो डान्स करायचा आता नाही. काय केलं हे तू काय केलं. लावता लावता उठणं संपलं आणि उठल्यातनं थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढलं, त्यामुळे थोडंसं असं पातळ झालं आणि त्यात त्याच्या खोड्या सुरू झाल्या. तो म्हणजे असा ओकाऱ्या काढत होता मुद्दामून तिला चिडवण्यासाठी. आणि त्यातही म्हणजे उठणं लावण्यापुरता देखील त्यांच्यामध्ये शांतता नव्हती. त्यातही त्यांचं एकदा मारापिटी झाली. मोठ्या माणसांसाठी शूट नाही केलं मी. आणि अशी ही भाऊबीजेची पहाट ज्यामध्ये अजून बोलवी मी आता बहिणींनी आपल्या लहान लहान भावांचं औक्षण करून त्यांना उठणं लावलं. छान सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि एक छान गमती करत हसत भांडणं करत हसत खेळत हा सणाचा जो आनंद आहे तो साजरा केला. आणि सणाचा मूळ उद्देशच असतो की आनंदाचा. त्यानंतर ही दुपारची वेळ आहे. आम्ही आईच्या घरी आलो आहे आणि तिथे ठरवलं की आज छानपैकी फुलांची रांगोळी काढू. आणि फुलं उरलेले होते तर दोघींनी मस्त फुलांची रांगोळी काढायला सुरुवात केली. लहान बहीण कधी कामात दिसते, मोठी बहीण कामच नाही करत. कारण लहान बहीण कशी निवांत राहते एकांतामध्ये. वाकून गेली फुलं फुलं टाकून वाकून. तर अशी ही रांगोळी काढून त्याचप्रमाणे काही संध्याकाळची कामं स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही संध्याकाळच्या भाऊबीजेच्या म्हणजे भावाला ओवाळण्याच्या तयारीला लागलो. पुढचा व्लॉग नक्की बघा, आवडेल तुम्हाला. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. खूप छान, चांगली झाली का? खूपच सुंदर. खूप वेळ लागला नाही. वेळच लागते रांगोळी. दोघींनी काढली ना. हो ना.